नमस्कार मित्रांनो, मी भूषण गावडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या घरचं जेवण व्लॉग प्लस रेसिपी यूट्यूब चॅनलचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आता गणपती झालेले आहेत, अनंत चतुर्थी झालेली आहे, सगळी मुंबईकडे जेवढी आली होती सगळी मुंबईला गेलेली आहेत। मी सुद्धा जाणार आहे, आता उद्या जाणार आहे 26 तारीखला। पण त्याआधी म्हटलं थोडंसं जरा काहीतरी गाव एक्सप्लोर करूया आणि आज बागायतचा बाजारसुद्धा आहे, तर तुम्ही नक्की दाखवेन, जास्त दाखवणार नाही, फक्त जाऊन येईन, थोडे नारळ वेळ घ्यायचे आम्हाला। पण त्याआधी आमच्या इथलं पाट आणि व्हाळ दाखवणार, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसंच आपल्या चॅनलला नवीन बदलले असेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा, कारण तुम्हाला अशा प्रकारच्या नवीन ब्लॉग आणि रेसिपी लगेच पाहायला भेटतील। चला तर मग सुरुवातीलाच आपण सुरुवात करूया। जायचं इथून व्हाळामध्ये आणि इकडची सगळी घरी ती सगळी घरं आहेत ह्या साईडची वाडी। आणि आता मी काय करतो सुरुवातीला माहिती आहे का, आपण व्हाळात जाऊया। हे बघा, व्हाळात जाणार रस्तो हा ना, ह्यो रस्तो हा, थोडीशी गल्ली साईडला हा वांडरा बघा, हुप पहिला मागच्या का पुढे पाठवूया, मागचे पुढे झाला। माझ्यासोबत दोन मंडळी आहेत घरातले माझ्या, आणि आता त्यांच्या सोबत जाणारे सुरुवात पाटाचा पाणीला बघा, पाणी आता ना कमी झाला। हे बघा, ही जी आहे ना, ही एवढी साईज, ही म्हणजे ढोपऱ्यापर्यंत पाणी लागायचं, आता बघा पूर्ण पाणी कमी झालं आहे, पाऊस पण तेवढा कमीच पडतोय। आणि हे बघा व्हाळातलं पाणी बघा, आवाज येतोय, पहिला आवाज ऐका तुम्ही, आवाज ऐकला, हा व्हाळातल्या पाण्याचा आवाज आहे, ओहळातल्या आणि पाटाचं पाणी। आता आपण हळूहळू खाली जाऊया, स्लिपरी एरिया आहे, सटकतात पाय लगेच, त्यामुळे सावकाश झालं पाहिजे। आणि जो पाऊस असतो ना भरमसाठ, तेव्हा ह्या पाऊंड्यावरून पण सुद्धा पाणी वाहत असतं। हे बघा, हे व्हाळीला आमचा पाणी भरपूर प्रमाणात कमी झालेला, म्हणजे पहिले धोंडे दिसत, आता पहिले धोंडे दिसत नव्हते पाण्यामध्ये, आता सगळं दिसतं धोंडे बिंडे। नाही तर पहिला याची जी पहिली काय दुसरी पायरी होती त्याचपर्यंत पाणी याचं पूर्ण लेवल भरून। आता बघा, याच्या मागे मी एक व्हिडिओ शूट केलं होतं, खेकडे धरूचं कुर्ले, व्हाळातले कुर्ले, तेव्हा पाणी किती कमी होता, त्या हिशोबात तुम्ही अंदाज लावू शकता की पाणी किती होतं आणि आता पाणी झालं किती। तो काय सांगता, पाऊस जेव्हा मोठ्या प्रमाणात असता, तो जिथे उभा ना त्या लेवलला पाणी असतं। आता पाणी भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात कमी झालेलं बघा, साईडचे धोंडे पण दिसतात, नाही तर ह्या पावसामध्ये पावसाचं पाणी ना भरमसाठ, त्या धोंडे अजिबात दिसत नाही। आणि ह्या साईडला आपली मंडळी टाक शेंडी टाक, आणि आता बघा आपलं येदलो काय करता बघूया। मासे पकडीची आयडिया नवीन, उद्या रविवार पण हा, काल संकष्टी झाली ना शुक्रवारची। आता येदलो काय करता, जबरदस्त भेटला का काय माहिती, भेटला का नाही। वांडरा बघा अशी मध्ये उडे मारतात, कुर्ले बुर्ले पकडूचे असतात ना, तर ह्या साईडला कुर्ले भेटतात, आम्ही आता खून लावतो, खुनीने कुर्ले पकडतो। व्हाळाच्या ह्या साईडला बावडी असा विहीर, तळी बावडी त्यावरती आणि खाली तळी, त्यामुळे पिण्याचं पाणी किंवा काहीतरी असतील कार्यक्रम तेव्हा आम्ही पाणी इथून नेतो, त्यामुळे पाण्याचं एवढं काय टेन्शन नाही। आणि हे सुद्धा पाणी वर्षाचे 365 दिवस 12 महिने 52 आठवडे पाणी असं चालू असतं कंटिन्यू, त्यामुळे पाण्याचं एवढं काय टेन्शन नाही। पाणी समजा घरी नाही आलं नळामधून तर हे बेस्ट ऑप्शन आहे, आणि जर घरकाम करायचं असेल किंवा पाणी बिणी शिंपडायचं असेल तर हे पाणी उत्तम आहे व्हाळातलं। तर ह्यो होतो आमच्या गावातलं व्हाळ आणि तळी। सावकाश आलो काय, कारण धोंडे बिंडे भरपूर आहेत, त्यामुळे माफ करा। हे बघा, मध्ये मध्ये असे ना हे पण येतात, कोणते वांडरा पण येतात, केडली सॉरी, वांडरा म्हणण्याच्या केडली म्हणणं, आणि आमच्या घरात पण केडली काय कमी नाही आहेत। हे बघा, हे आता वाट बघतात नारळ पडता कधी काय। आणि कार्तिक गावडे पण जॉईन झालेला, चोरटे खायचे डायलॉग, ह्यांचा चोरटा डायलॉग। आपला डायलॉग काय साहेब, चोरट्या
चोरटा चोरटी आणि हे दक्षू अरे बघ वाळासून आणि तळेकडसून जाऊन येल्यानंतर साईडला लिंगेश्वर मंदिर आहे, तिथे जाऊन पहिला पाया पडून घेऊया नंतर थेट जाऊया आणि अगदी बरोबर आणि त्यानंतर थेट जाऊया बागायतात. बघूया बाजार काय काय आलाय तो. त्याआधी गिरोबा गाडी सुद्धा आपल्याला भेटणार आहे, बघूया भेटते का नाही. हे वाला आमचं लिंगेश्वर मंदिर. आता आपण आतमध्ये जाऊन पाया पडून घेऊया. हे आता व्लॉगर भूषण गावडे पाया पडताना आणि हे आपलं चिल्लो पाय पडून झालेले आहे. मोठा रे बाप्पा मोठा गणपती बाप्पा गणपती आले. पाया पडून झालेला आता. पाया पडून झालेला. चला आपला पाया पडून झालेला आहे. थेट ए पोरांना पाया पडलात काय? हां थेट हे बघा हे जाऊया बातमधून परिसर असा आहे लिंगेश्वर मंदिराचा. सगळे बागायतात. हे बघा हे सगळेजण आता माझ्या मागे का लागतायत आणि असं वाटतं की यांना बागायतच जायचं आहे, पण बागायतात कोणाला नेणार पण नाही आहे, अजिबात नेणार नाही सगळ्यांना. चाल नसतं हां फक्त फिराक फक्त येईल. चला आता आपण लवकर बागायतच जाऊया पाऊस पडायच्या आधी, कारण पावसाचा सध्या काहीच नियम नाही. बघा असं आता तुम्हाला ऊन दिसतंय, 2 मिनिटात लगेच असं होईल की पाऊस पण पडेल, त्यामुळे पावसाचा काही भरोसा नाही. हां चला आता आपण घरी जाऊया, चावी घेऊया, तयारी करूया आणि सटकन बाजारात जायला निघूया. आणि हे 2 चिल्लर पार्टी आहे ना अजिबात नेणार नाही आहे, कारण छोट्या मुलांना बाजारात न अलाउड नाही आहे. तर मंडळी अशा प्रकारे आता मी चाललो आहे बागायच्या बाजाराला. म्हणजे पहिला बघूया बाजार शूट घेणार नाही कारण छोटासा बाजार आहे, इथून सुरुवात इथून संपतो, त्यामुळे आता मध्ये मध्ये आपल्याला काय काय भेटतं ते घेऊया. प्लस मसुऱ्याच्या ह्या साईडला ना स्वामी समर्थाचं मठ आहे, तर तिथेसुद्धा आपण भेट देणार. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तसेच आता मी चाललो आहे बागायच्या बाजाराला, कॅमेरामॅन विधान पवार सकट. खोको नको तर मंडळी आता मला जायचं आहे लेफ्ट साईडने. लेफ्ट साईडचा रस्ता ना बागायतला, बागायतच्या ह्या साईडला जायचं मला. हे अतिशय धोकादायक वळण आहे, सावकाश एकदम गाडी चाललं पाहिजे या साईडला, कारण ॲक्सिडेंटचे चान्सेस भरपूर आहेत आणि झाले आहेत सुद्धा. चान्सेस म्हणायचे झाले पण आहे 2-3 चान्सेस सॉरी ॲक्सिडेंट. आणि आता समोरचा जो रस्ता येतोय तो आहे मसदे शाळेचा. मसदे शाळेच्या इथून जो राईट साईडचा रस्ता आहे तो जातो देवी भराडी मंदिरच्या इथे. भराडी मंदिर आहे आमचं, आणि खालचा जो रोड तो सरळ मालवण. हे पॅसेंजर कोणते प्रवासासाठी उभे आहेत, मला वाटतं मागून कोणतरी येतं आहे, त्यांना आपण जाऊन द्या पुढे. 4 व्हीलरवाले आहेत. हां जाऊन दे, सावकाश जावा, टेन्शन घ्यायची गरज नाही. ह्या रोडला गाडीचा सावकाश मारा, जो कोण नवीन कोणी येत असेल ना गाडी सावकाश मारा, कारण उतार लगेच समजत नाही आणि रात्रीच्या वेळेस तर अजिबात समजत नाही कोणाला. शक्यतो हॉर्न मारत चालला, मी पण हॉर्न मारत चाललो आहे. हे बघा असे. आणि तुम्हाला दाखवतो मस्जिद तळी पण आहे या साईडचा, बस स्टॉपच आहे मस्जिद तळी म्हणून. आणि इथं दाखवतो तुम्हाला, बघा लेफ्ट साईडचा रस्ता आहे ना, लेफ्ट साईडचा हा असतो भराडी मंदिराचा इथे, आणि साईडला बाजूला तिथे मस्जिद तळी आहे. हे बघा हे
असं भयानक आहेत, त्यामुळे गाडी सावकाश चालवा. तर जे डेली रेग्युलरचे आहेत त्यांना बाईक काय नाही, पण जे नवीन आहेत ना त्यांनी गाडी सावकाश चालली बस झालं. आणि हा छोटा टमटम, छोटा हत्ती आम्हाला ओव्हरटेक करून पुढे चालला आहे. तर मंडळी आम्ही पोचलो आहे मस्जिद डेटाच्या राईट साईडला. म्हणजे तुम्ही येत असाल मस्जिदेवरून विलन मार्गे तर राईट साईडने मला जस्ट साईडला इथे स्वामी समर्थांचं मठ आहे. तर नक्की ते पाय पडून जा स्वामी भक्त असाल तुम्ही. आणि आम्ही आता चाललो आहे स्वामींच्या पाया पडायला. स्वामींचं दर्शन झालेलं आहे घेऊन. आणि फोटोशूटला अलाउड नाही आहे त्यामुळे मी जास्त घेतले पण नाही. सो स्वामींचं दर्शन घेऊन आता चाललो मी बागायतला. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर चाललो आता मी बागायतला. आणि इथे आता याच्या पुढे या साईडला आहे ना भराडी मंदिराचं हे पेट्रोल पंप इंडियन ऑइल. भराडी मंदिराचं नावानं दिलेलं आहे इंडियन ऑइल. बघा राईट साईडला मला वाटतं पेट्रोल पंप आहे राईट साईडला. हे बघा दिसलं. आणि त्याच्या लेफ्ट साईडला समोर जाणं गॅरेज आहे आणि ह्या साईडला पेट्रोल पंप. हे बघा पेट्रोल पंप गर्दी कमी आहे. मला पण पेट्रोल भरायचं नंतर येताना बघू आपण वाटलं तर. आणि ह्याच्या पुढे ह्या साईडला ना गिरोवाकडे उभी असते गिरोवाकडे. कारण गिरोवाकडीचा जो डेस्टिनेशन पॉईंट आहे ना तो बागायतला आहे गावी येण्यासाठी. आणि बागायच्या आसपास लोक गाडी थांबवतात. ही आवळदेवाडी मस्जिदची आवळदेवाडी. आता आपण बघत चला लेफ्ट साईडला आहे ना बघत चला गाडी गिरोबागाडी इथे धावत म्हणजे गाडी आंघोळीला थांबते. तिथे गाडी क्लिनिंगला इथं थांबते लेफ्ट साईडला. मी 2-3 वेळा येऊनसुद्धा गेलो इथे. इथून गाडी सावकाशमध्ये का इथे ह्या साईडला गाडी कुठे असते ती आतमध्ये. म्हणजे बागायचा पूल साईडला होळ आहे ना तिथेच गाडी थांबते. आता बघा ह्या साईडला लेफ्ट साईडला गाडी धावते बघा. बघूया बघा गाडी लागली आहे का. म्हणजे कोणत्या कलरची गाडी आहे बघा गिरोबा. वाटलं तर भेट पण देऊन येऊ एका वाटलं तर येताना भेट देऊन येऊ. हे बघा ह्या साईडला गाडी लागली असते कुठे ते. हां ही बघा ही बघा. अरे आज गाडी नाही आहे वाटतं. गाडी आली ना वाटतं अजून का पुढे थांबली असेल बागायच्या इथे. आपण तिकडे जाऊन बघू एवढं काय टेन्शन नाही. गाडी तर लागली असेल. गाडी आली नसेल तर असेल गाडी करून. आता उशिरा गाडी येतात सध्या. ट्रॅफिक पण भरपूर आहे कासडीला. आणि बागायचा पूल या साईडला. तर बाजार कुठे कुठे भरले तर आपण बघूया. सकाळी स्पीड ब्रेकर भरपूर आहेत. गाडी आपण पुढे लावाय त्याला. आज शनिवार आहे ना त्या बाजार भरला आहे बऱ्यापैकी. बाजार भरला आहे बऱ्यापैकी. पण गाडी तर ह्या साईडला कुठे लावून ठेवूया. नारळ बघ भेटतात काय माशी. वाटे 10 रुपये घ्या. वाटे 10 रुपये घ्या. चायनीज भेल बनवतील. चायनीज भेल मंचुरियन. ₹10 रुपयाला घ्या. 10 रुपयाला घ्या इकडे.
मंडळी, अशा प्रकारे पाहिले तुम्ही गिरोबा गाडी उभी आहे आणि जे गाडी उशिरा आली ॲक्च्युली, खूप उशिरा, म्हणजे खड्डेच भरपूर कशाडी घाटच्या इथे, त्यामुळे ते आराम करतात. ड्रायव्हरला क्लिनरला दाम त्यांना डिस्टर्ब नाही करणार, त्यामुळे गुपचूप आपण क्लिप घेऊन इथून घरी जाऊया. तर मंडळी चला आता आपण घरी जाऊया. तसेच आजचा व्हिडिओ नक्की आवडला, छोटासा व्हिडिओ होता, जास्त काय एवढं नाही, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशा प्रकारचे नवीन ब्लॉग आणि रेसिपी लगेच पाहायला भेटतील, ते सुद्धा ट्रॅव्हल ब्लॉग आणि घरच्या जेवणाची रेसिपी.